बम बम भोलेच्या गजरामध्ये बाबा बर्फानींची अमरनाथ यात्रा मोठ्या उत्साहात 2 दिवसापासून सुरू झालेली आहे आणि लाखो भाविक बाबा बर्फानींचं दर्शन घेण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये दाखल होत आहेत। काश्मीरमधून ज्या ठिकाणाहून यात्रा सुरू होती त्या बाल्टाल कॅम्पवरती सध्या मी आहे आणि या ठिकाणचं मी वातावरण तुम्हाला दाखवतोय। हलक्या स्वरूपाचा खरं तर या ठिकाणी पाऊस येतोय, डोंगर, हिरवीगार झाडं आणि या सगळ्या बर्फ या सगळ्या वातावरणामध्ये खरं तर ही या यात्रेला जी आहे ती सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। देशभरातील लाखो भाविकांनी खरं तर यासाठी नोंदणी जी आहे ती केलेली आहे आणि नोंदणी केल्याच्या नंतर ज्या वेळी आपला कॅम्प असेल त्या ती लोक जी आहेत ती दर्शनासाठी आता आपल्या कॅम्पवरती यायला सुरुवात झालेली आहे। हा बाल्टालचा बेस कॅम्प आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो जे भाविक या ठिकाणी बाबा बर्फानींचं दर्शन घेण्यासाठी येतात त्या भाविकांच्या जेवणाची व्यवस्था खरं तर वेगवेगळ्या पंडालमध्ये केली जाते। भंडारा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती भंडाराचे कॅम्प जे आहेत त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि भाविकांसाठी मोठ्या उत्साहामध्ये यांच्याकडनं ही सुरुवात जी आहे ती केली गेलेली आहे। प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकतो असे मोठे मोठे कॅम्प जे आहेत ते लावले आहेत आणि त्यातला हा एक कॅम्प आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी भाविक जे आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये येत आहेत। पुरी असेल, त्यानंतर गोड असेल, भात असेल, भाजी असेल, या सगळ्याचा आस्वाद या भाविकांसाठी खरं तर घेतला जातोय आणि वेगवेगळे कॅम्प जे आहेत ती या ठिकाणी लावले जातात। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो कशा पद्धतीने भाविकांची रांग जी आहे ती देखील या ठिकाणी लागलेली आहे। कॅम्प लावलेला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। नमस्कार, स्वागत है आपका। आप बोले कि आपने कैंप कब से लगाई है? मैं एमपी ग्वालियर से आया हूँ। निहाल सिंह गुर्जर मेरा नाम है। हमारी इस संस्था के जो अध्यक्ष हैं वो होतम सिंह गुर्जर जी है। हमारा ये कैंप यहाँ पर हम लोग इसकी तैयारी के लिए 18 तारीख को मैं यहाँ आ चुका था और हमारा यहाँ पर 1 तारीख से हमने ये जनता को देखते हुए बाबा भोले बाबा के जो भक्त लोग आए उनकी पीड़ा को देखते हुए 1 तारीख से हमारा ये भोजन का प्रोग्राम प्रारंभ हो चुका था। कितने तारीख तक अब ये भोजन जो है वो आप देने वाले हैं? हम इस भोजन को जब तक बाबा का मेला चलेगा, हमारा 2 महीने का जो हमें डीएम साहब ने आदेश दिया है, हम पूरे 2 महीने तक पूरे राशन पानी से तैयार आए और हम किसी बात की कमी नहीं पड़ने देंगे। आप मीडिया के माध्यम से, और मैं आप मीडिया को भी धन्यवाद देना चाहता हूँ, हम जम्मू कश्मीर में जहाँ बाबा पे आए हैं, हमें जो कमियां यहाँ दिख रही हैं, हमारी जनता को कमियां दिख रही हैं, वो है टॉयलेट की। स्वच्छ भारत के लिए यहाँ पर टॉयलेटों की कोई व्यवस्था नहीं है। वो व्यवस्था होनी चाहिए। यहाँ पर व्यवस्था अच्छी होना चाहिए। मेरी बहना, मेरी माताएं यहाँ आ रही हैं, स्नान करना चाहते हैं, मगर स्नान करने के लिए कोई भी यहाँ पर सुविधा नहीं है। लेकिन ये व्यवस्था नहीं है, लेकिन आपने तो खाने का पूरा इंतजाम कर दिया है। भाविक कितने भाविक आज तक आपके पास आए खाना खाने के लिए? और 2 महीना आप बोल रहे हो, वैसे अगले 2 महीने के लिए पूरा जो व्यवस्था है वो करने वाले हैं। कल का मेरा टारगेट था 1 क्विंटल आटा कल मेरा लगा है, जिसमें 1000 आदमी का खाना हो जाता है और रात में भी लोग आए हैं। तो हम लोग अपनी तरफ से बाबा भोले बाबा की ऐसी मेहरबानी है, कमी नहीं पड़ने देंगे। हम तो मीडिया वाले भाइयों से यही कहेंगे कि मीडिया वाले भाइयों जहाँ कमियां हो वो देख लो, मगर प्रशासक की कमियां हैं, ये मैं क्लियर कह रहा हूँ। आपण जर बघतोय यांनी 2 महिन्यांचा कॅम्प जो आहे तो पुढे लावलेला आहे असं त्यांनी सांगितलं आणि प्रत्येक भाविकाला अन्न जे आहे ते पोहोचलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या कॅम्प मध्ये लावली आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावरती सगळे पदार्थ जे आहेत ते जेवणासाठी जे आहेत ते ठेवलेले आहेत आणि सगळ्या भाविकांची व्यवस्था यांच्याकडनं केली गेलेली आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे की काल 1000 लोकांचं जेवण या एका भंडारा कॅम्प मध्ये यांच्याकडनं दिलं गेलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणावरनं खरं तर अशाच पद्धतीचे भंडारा होईल। पण असं सगळं असलं तरी नाराजी जी आहे ती त्यांच्याकडनं व्यक्त केली गेलेली आहे। ज्या पद्धतीनं प्रशासनाने तयारी केलेली आहे त्या तयारीच्या अनुषंगानं या भंडारा कॅम्प वाल्यांकडनं खरं तर नाराजी व्यक्त केली गेली आणि सुविधा ज्या आहेत ते भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावरती असल्या पाहिजेत अशा पद्धतीची खंत व्यक्त करत असताना भाविकांना कुठलाही प्रसाद कमी पडणार नाही असं आश्वासन त्यांच्याकडनं TV9 मराठीशी बोलताना दिल्या गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, बाल्टाल, काश्मीर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।